गोष्टीचं नाव श्री स्वामी समर्थ आणि कर्जात बुडालेल्या व्यक्तीचा उद्धार. चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. अक्कलकोटमध्ये गणेश नावाचा एक व्यापारी राहत होता. सुरुवातीला त्याचा व्यवसाय चांगला चालत होता, पण काही वर्षांनी त्याला मोठं नुकसान झालं. कर्ज वाढत गेलं, देणेकरी दररोज दारात येऊ लागले. गणेशचं मन तुटलं. आता जगण्यात अर्थ नाही असं त्याला वाटू लागलं. एका रात्री तो डोळ्यांत पाणी घेऊन म्हणाला, स्वामी, जर तुम्ही खरंच आहात तर मला या अडचणीतून वाचवा, नाहीतर मी सगळं संपवून टाकेन. त्या रात्री स्वामी समर्थ त्याच्या स्वप्नात आले. तेजस्वी प्रकाशात स्वामी म्हणाले, अरे गणेशा, पैसा हा नश्वर आहे. श्रद्धा ठेव, कर्म करत राहा. तू ज्या दिवशी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवशील त्या दिवशी कर्ज मिटेल. दुसऱ्या दिवशी गणेश उठला आणि स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्याने ठरवलं की तो रोज स्वामींचं नामस्मरण करेल आणि प्रामाणिकपणे मेहनत करेल. काही दिवसांनी त्याला एका जुन्या ग्राहकाचा फोन आला, मोठ्या ऑर्डरचा. त्या ऑर्डरमुळे गणेशचा व्यवसाय पुन्हा सुरू झाला. गणेश अक्कलकोटला गेला आणि स्वामींच्या पायाशी नम्रतेने म्हणाला, स्वामी, तुम्ही मला मृत्यूपासून आणि कर्जाच्या दलदलीतून बाहेर काढलं. माझं आयुष्य आता तुमचं आहे. त्यावेळी स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, भक्तावर संकट येतते त्याची परीक्षा घ्यायला. श्रद्धा ठेवलीस म्हणून तुझा उद्धार झाला. शिकवण: ज्याचं मन श्रद्धेने आणि प्रामाणिकतेने भरलेलं असतं त्याला स्वामी समर्थ कधीच एकटं सोडत नाही. संकट कितीही मोठं असो, स्वामींचं नाम हेच सर्वात मोठं धन आहे.